सर्व 4th आणि 7thच्या विद्यार्थ्यांसाठी उद्या आपली शिष्यवृत्तीची परीक्षा आहे। आपल्याला आपल्या या शिष्यवृत्ती परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा। मागच्या अनेक वर्ष ही परीक्षा 5वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी होत होती। साधारणतः 10-12 वर्ष आधी ही परीक्षा 4थी आणि 7वीसाठीच होती, पण मध्ये शासनाने परिपत्रक काढलं की 5वी आणि 8वीला घ्यावी आणि परत यावर्षी परिपत्रक काढलं की आपण 4थी आणि 7वीला घेणं आवश्यक आहे किंवा घेतली पाहिजे। या परीक्षेची जी सूचना आहे ती खूप उशिरा निघाली, तरी पण आपल्या सर्वांना माहिती होतं की यावर्षी 4थी आणि 7वीची परीक्षा होणार आहे। त्यामुळे आपण सर्वजण खूप आधीपासून या परीक्षेच्या तयारीसाठी लागलो होतो। आपले क्लासमध्ये भरपूर राऊंड झालेले आहेत। मागच्या रविवारी आपण याची मॉक टेस्ट सुद्धा घेतलेली आहे, जी रिहर्सल आपण घेतली। आपण सर्वांनी ती मॉक टेस्ट अतिशय चांगल्या पद्धतीनं दिली आहे। चांगले मार्क सुद्धा विद्यार्थ्यांनी घेतलेत। जनरली शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थी काही चुका या वारंवार करतात, जसं प्रश्न नीट न वाचणं असेल, पर्टिक्युलरली 4thचे स्टुडंट किंवा 7thचे स्टुडंट, तसं आपल्यामध्ये गडबड जास्त असते। आपण प्रश्न व्यवस्थित वाचत नाही, काही ठिकाणी चूक विचारलं तर आपण बरोबर करतो, बरोबर विचारलं तर चूक करतो। काही ठिकाणी गटात न बसणारा शब्द ओळखा असेल तर आपण गटात बसणारा शब्द काढतो। जादूच्या चौरसामध्ये आपण चुका करतो, किंवा सिरीजमध्ये आहे, सिक्वेन्समध्ये आहे, बुद्धिमत्तेमध्ये काही ठिकाणी आपण जे लॉजिक लागत नाही ते चुकीचं लावण्याचा प्रयत्न करतो। असं न करता प्रश्न नीट वाचला पाहिजे। या परीक्षा म्हणजे तुमच्या पुढच्या ज्या शालेय जीवनानंतरच्या करिअरच्या ज्या परीक्षा आहेत, नीट किंवा JEE सारख्या परीक्षेची पूर्वतयारीच असते। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी स्थिर राहून पेपर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपण गडबड करता साधारणतः 90 मिनिटं पेपरला असतील तर आपण 87 ते 88 मिनिट वापरले पाहिजे। पण माझं कसं आधी होईल आणि मी पेपर कधी पटकन देऊ, क्लासमध्ये जशी आपली स्पर्धा असते किंवा शाळेत आपली जशी स्पर्धा असते तशी स्पर्धा ही या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चालत नाही। या ठिकाणी तुम्ही ॲक्युरेसीवरती फोकस करणं अपेक्षित असते। तुम्ही प्रश्न चुकला नाही पाहिजे याची काळजी घेणं आवश्यक आहे। त्याच्यामुळं गडबड केली, हरी ऑलवेज मेक्स वरी, त्याच्यामुळं तुम्ही हरी केली का वरी निर्माण होते। म्हणून हरी करायची नाही, गडबड करायची नाही, पेपर शांततेनं वाचला पाहिजे। आणि आपल्या आजूबाजूच्या आपली मैत्रिणी मित्र काय करतात, कारण तुमच्याच शाळेमधले किंवा तुमच्याच क्लासमधले तुमचे मित्रमैत्रिणी तुमच्या आजूबाजूला आलेले असतात। आपण काय करतो, गडबड त्याचं झालंय का, याचं झालंय का, यानं काय केलं, त्यानं काय केलं, पाठीमागचा काय करायला, पुढचा काय करायला, असं पाहतो। तर या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे। आपण कॅल्क्युलेशन गणिताचे नीट केले पाहिजे। बऱ्याचदा विद्यार्थी 7-8 42 करतात, म्हणजे गडबडीमध्ये आपल्याला येत असते, असं नाही की 7-8 आपल्याला येत नाही, पण आपण काय करतो, गडबडीमध्ये त्याला काहीतरी चुकीचं लिहितो आणि मग ते पूर्ण गणित आपलं चुकून जाते। त्याच्यामुळे या पद्धतीचा आपण सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे। तुमचा जो अभ्यास झालाय त्याच्यामुळे पूर्ण पेपरमध्ये तुम्हाला 2-3 प्रश्नापेक्षा जास्त प्रश्न अवघड वाटणार नाहीत आणि शेवटी हे 2-4 प्रश्नच तुमची रँक ठरवत असतात। त्याच्यामुळे ते प्रश्न करेक्ट करणं महत्त्वाचं असतं। कधी पण स्पर्धा परीक्षेमध्ये साधारणतः पहिले 100-200 विद्यार्थी एकाच बुद्धिमत्तेचे असतात। त्याच्यातून जो विद्यार्थी चांगलं करेल तो पुढे जातो, जो गडबड करेल तो त्या ठिकाणी मागे पडतो। त्याच्यामुळे आपण त्या पद्धतीनं सगळी काळजी घेणं आवश्यक आहे। नुकताच JEE मेन्सचा निकाल लागलाय, आपण सगळ्यांनी आजच्याच प्रजावणी पेपरला पाहिला असेल। आपला मोहित सोळंके असेल, कौस्तुभ देशपांडे असेल, मयुरेश लंकरवाड असेल, साईराज खोडवे असेल, शिवम लाभशेटवार असेल, नंदकिशोर बसवदे असेल, असे अनेक विद्यार्थी, आर्या टाले आहे, म्हणजे कितीतरी विद्यार्थ्यांचे नावं, साधारणतः आपले 58 विद्यार्थी त्या ठिकाणी JEE मेन्समध्ये 99% पेक्षा जास्त मार्क घेऊन पास झालेत आणि ॲडव्हान्ससाठी 200 पेक्षा अधिक विद्यार्थी आपले पात्र ठरलेत। त्याचबरोबर मोहित आपला मराठवाड्याचा टॉपर आहे। अनेक मुलांना फिजिक्समध्ये असेल, एका दोघांना केमिस्ट्रीमध्ये 100 पैकी 100 मार्क पडलेत। मागच्या वर्षी सुद्धा अनिश माचेवर IIT पवईला गेला, किंवा अभिषेक अग्रवाल
त्याला एम्स दिल्ली भेटलं होतं, पण त्याचे मित्र भोपाळला गेल्यामुळं त्यानं एम्स भोपाळ घेतलं. म्हणजे नांदेडच्या विद्यार्थ्यांना यशाची उज्ज्वल परंपरा आहे आणि ती परंपरा तुम्ही सगळेजण पुढं चालू ठेवताल. कारण 8वी स्कॉलरशिप आणि 5वी स्कॉलरशिप पण यावर्षी झाली. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षीच्या आपल्याच विद्यार्थ्यांनी जे मार्क घेतले होते त्याच्यापेक्षा जास्त मार्क त्या ठिकाणी घेतलेत. म्हणजे निश्चितच त्यांचा रँक चांगलाच येणार आहे. आणि मागच्या वर्षी 8वीच्या विद्यार्थ्यांनी आता जे आज 9वीतून 10वीत गेलेत त्या विद्यार्थ्यांनी तर एक रेकॉर्डच केलं की महाराष्ट्रातल्या CBSE मधले टॉप 10 रँक हे सगळे आपल्या विद्यार्थ्यांचे आहेत. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असे 10च्या 10 रँक आपल्या विद्यार्थ्यांचे आहेत. शेवटी रँक महत्वाचा नाही किंवा मार्कही महत्वाचे नाहीत, पण आपण व्यवस्थित पेपर करणं. कारण आपण जेवढी मेहनत केली आहे किंवा आपल्याला जेवढं येते ते सगळं आपण त्या पेपरमध्ये उतरवणं आणि आपली ॲक्युरेसी वाढवणं याची जी काही रंगीत तालीम आहे. कारण भविष्यामध्ये मोठ्या परीक्षा आपल्याला द्यायच्यात. एक परीक्षा म्हणजे काय आपलं सगळं नसते. त्याच्यामुळं पण त्याची रंगीत तालीम, रिहर्सल ज्याला आपण म्हणतो, ती या परीक्षेच्या माध्यमातून होते. त्याच्यामुळं पेपर व्यवस्थित सोडवायचा आहे. मधल्या गॅपमध्ये सुद्धा आपण काही विद्यार्थी काय करतात, मध्ये जी इंटरव्हल असते त्याच्यामध्ये इकडं पळ तिकडं पळ, धिंगाणा कर, काहीतरी तेलकट खा, काहीतरी कोल्ड्रिंक पी. आईवडिलांना हट्ट करतो आपण की नाही मला आईस्क्रीम आणून द्या, मला काहीतरी कोल्ड्रिंक आणून द्या. तर हे न करता आपण म्हणजे ज्याला नारळ पाणी म्हणतो किंवा हलका अन्न, ज्यूस, पालकांना माझी विनंती आहे की आपण ज्यूस पाजवतो, पण ज्यूस काय होतो की साधारणतः 10-20 मिनिटं आधी आपण कुठून तरी काढून आणतो आणि तो थोडा जास्त का राहिला की तो थोडा कडू होतो आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांची ॲसिडिटी इमिजिएट वाढते आणि मग वॉमिटिंग सेन्सेशन येते. हे मागच्या अनेक वर्ष आम्ही पाहतो. त्याच्यामुळं परीक्षेच्या दिवशी आपण ज्यूस पिऊ नये किंवा ज्यूस घेऊ नये. त्याच्याऐवजी आपण हलका अन्न, आज संध्याकाळी सुद्धा आपण सगळ्यांनी हलकं जेवण करणं अपेक्षित आहे. उद्या सकाळी परीक्षेला जाताना सुद्धा आपण हलकं खाऊन जाणं अपेक्षित आहे. कारण त्या ठिकाणी आपल्याला इतर कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. परीक्षेच्या दिवशी दस्ती बांधून जाणं अपेक्षित आहे. कारण मुलं काय करतात, नाही मला काही होत नाही म्हणतात आणि फार कमी वेळामध्ये उन्हाचा चटका लागतो आणि मग आपल्याला पेपर पहिल्यामध्ये त्रास होत नाही, पण पेपर दुसऱ्यामध्ये बऱ्याचदा मुलांना त्रास होतो. त्याच्यामुळं आपण आपली तब्येत सांभाळणं सुद्धा तितकंच महत्वाचं असते. आपल्या सर्व शिक्षकांनी आपल्यावरती खूप मेहनत घेतली आहे, आपल्या पालकांनी पण खूप मेहनत घेतली आहे आणि आपण विद्यार्थ्यांनी तर खूपच जास्त मेहनत घेतली आहे. कारण शेवटी करायचं विद्यार्थ्यांना असते. त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा आणि सांगितलेल्या सूचनांचं तुम्ही पालन करतात ही अपेक्षा आहे. वन्स अगेन सर्व शिक्षकांकडून आपल्या सर्वांना बेस्ट ऑफ लक.